कृष्ण हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत. जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ. जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला श्रीराम. सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परम आदरणीय फुले काका यांनाही साष्टांग नमन करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग वंदन. आणि श्रोते, जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान, म्हणून आपल्याला पण साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती. स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय दासबोध, आणि ह्या दासबोधाच्या अंतर्गत दशक 17वा त्या अंतर्गत प्रकृती पुरुष, आणि त्या अंतर्गत समास 3रा श्रवण निरूपण. श्रवण निरूपण समर्थांनी 17व्या दशकामध्ये परत श्रवण निरूपणाला सुरुवात केलेली आहे. यापूर्वी समर्थांनी 3 दशक जे आहे, 3 समास दशक नाही, 3 समास श्रवणावर घेतले बघा. 4-1, 7-8 आणि 7-9 असे 3 समास समर्थांनी यापूर्वी श्रवणाचे घेतलेले आहेत. म्हणजे श्रवणाला अध्यात्मशास्त्रामध्ये किती महत्व आहे. श्रवण हे साधन आहे, ऐक परमार्थाचे साधन, म्हणून समर्थांनी परमार्थाचं साधन श्रवणच सांगितलेलं आहे. आणि ह्या श्रवणामधून कुठपर्यंत जायचंय? समाधानापर्यंत जायचंय. म्हणून 3 समास समर्थांनी सांगून चुकले. आणि आता 4थ्या समासाला समर्थ या श्रवण निरूपणाच्या माध्यमातून श्रवणावरच जास्ती भर देऊन राहिले समर्थ. प्रत्येक समासामधली मांडणी वेगळी. श्रवण कशाचं करावं, अद्वैत ग्रंथांचं करावं, म्हणजे नेमकं काय श्रवण करावं, काय करू नये, अशा पद्धतीचं निरूपण समर्थांनी श्रवणाच्या माध्यमातून दिलेलं आहे. श्रवणाने नेमकं काय होतं, अंगी श्रवण कसं, अंग श्रवण कसं, याही अनुषंगिक समर्थ आपल्याला सांगून चुकलेले आहे. आणि आता मात्र श्रवण निरूपण या समासामध्ये समर्थांनी फार मोठ्या एकाच मुद्द्यावर भर दिलेला आहे. श्रवण हे परमार्थाचं साधन आहे, त्याने निश्चित समाधान होणार आहे. ते सगळं सांगून चुकल्यानंतर आता समर्थ म्हणतात आहे, थांबा थांबा ऐका ऐका. थांबा थांबा ऐका ऐका. आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. एक आपली सवय असते पहा, सर्वसामान्य जीवाची सवय काय असते की एक विशिष्ट काळपर्यंत खूप अभ्यास करतो आपण. अनेक ग्रंथांचा अभ्यास करतो, वाचन करतो, ऐकतो. आणि मग मात्र एक वेळ अशी येते की आता हे नको, आता आमचा अभ्यास झाला, खूप वाचून झालं, असं आपल्याला वाटतं की नाही. एक वेळ अशी आपल्या आयुष्यामध्ये येते की नाही. पण समर्थ म्हणतात ती वेळ येते, पण ती केव्हा यावी, वेळ केव्हा यावी
हे समर्थ सांगतात. वेळ कशी यावी हे समर्थ सांगतात. थांबायचं आहेच, प्रश्नच नाही, पण केव्हा थांबावं, थांबायचं केव्हा हे महत्वाचं आहे की नाही. धावणारा धावतच सुटतो, धावतच सुटतो, पण त्याचा गोल येईपर्यंत तो धावतो. त्या गोलाला हात लावल्यानंतर तो धावतच जात असेल, तर मग त्याला तो धावत सुटतो असं म्हणायला काय हरकत आहे. म्हणजे ध्येय गाठल्यानंतर तिथे थांबायला हवं. मग ते नेमकं कोणतं ध्येय आहे, कोणता गोल आहे आमच्या श्रवणामधला, त्या संदर्भामध्ये, आणि तो गोल आम्हाला अचीव करायला, म्हणजे ते ध्येय आम्हाला साध्य करायला नेमकं काय करावं ही समर्थांनी या समासामध्ये फार सुंदर अशी उकल करून दिली असेल. म्हणून समर्थ सुरुवातीलाच म्हणतात थांबा थांबा, ऐका ऐका. दोनदा थांबा थांबा अत्यंत महत्वाची गोष्ट असेल म्हणजे आपण थांबा थांबा म्हणतोच की. थांबा थांबा, जाऊ नका, मी काय सांगतो ते ऐका. मोठा खड्डा आहे समोर आणि त्या खड्ड्यात तुम्ही पडाल, म्हणून थांबा थांबा, ऐका ऐका. एका थांबण्यामध्ये आम्ही थांबत नाही, जीवाचा तो स्वभाव नाही हे समर्थांना माहितीये, संतांना माहितीये की जीव एकदा थांबा म्हटल्यानंतर थांबत नाही. कल्याणात छा म्हटल्याबरोबर टीला कल्याण खाली होता, आम्ही विचार केला असता. गुरुआज्ञेमध्ये पूर्णपणे तत्पर असलेले, संपूर्णपणे श्री गुरूंना शरणागत असलेले शिष्य, त्यांना दोनदा थांबा थांबा म्हणायची आवश्यकता नाही. समर्थांनी फक्त म्हणायचं खलबत्ता आण, आणि खलबत्ता आण म्हटल्याबरोबर शिष्यानी आपली मान कापून तिथे घेऊन यावी. ही गुरु शिष्यांची जोडी. आणि आम्ही एका याच्यावर आमचं श्रवण इतकं तकलादू असतो की आम्हाला एकदा सांगून कोणतीही गोष्ट कळत नाही, इतकं तकलादू श्रवण करतो आपण. आणि हे तकलादू श्रवण आमचं होऊ नये म्हणून समर्थ आम्हाला या समासामध्ये सावध करतात आहे आणि सांगतात आहे थांबा थांबा, ऐका ऐका. ग्रंथ आधीच सोडून नका. समर्थांना माहितीये 17 दशक झाल्यानंतर नक्की आता आमचा अभ्यास झाला, आता काय पुढे परत ती सृष्टी रचना तेच सगळं सगळं दिलेलं आहे, परत परत तेच काय ऐकायचं, कंटाळा आला हो. आता दासबोधाचा किती वर्ष झाले हो, दासबोध सुरू आहे, 3 वर्ष तर होऊनच गेले. दासबोध चालू आहे, 2 तर पक्केच झाले, 3रं चालू आहे. 2 वर्षापासून दासबोध ऐकतोय, आता किती ऐकायचं असं म्हणून ग्रंथ सोडू शकतो आम्ही, अभ्यास पुरेपुरे करू शकतो, परंतु तो अभ्यास केव्हा थांबायचा, केव्हा थांबायचा. म्हणून समर्थ आम्हाला सांगतात आहे की केव्हा थांबायचा, ग्रंथ बाजूला सारू नका, सांगितलेले पुन्हा एकदा सावधपणे ऐका. एकदा सांगितलेलं परत ऐका. म्हणून तेव्हा आम्ही हा ग्रंथ कुठपर्यंत अभ्यास करायचा आहे, जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत. आवाज कमी येतोय. संसार झाला निर्गुण निश्चळ ब्रह्म अंतरी बिंबले, जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत श्रवणाची कास सोडता कामा नये. श्रवणा सवे सुमना समाधी जोडे माऊली म्हणते, इतकं त्या श्रवणाला महत्व आहे हो. मग श्रवण म्हणजे नेमकं काय, आता तेव्हापासून श्रवण 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 म्हणते आणि समर्थ म्हणतात की अभ्यास पुरे आता. मग हे श्रवण म्हणजे काय, श्रवण म्हणजे समर्थ सांगून आले, श्रवणामध्ये सार श्रवण ते हे अध्यात्म निरूपण सूचित करून अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे. श्रवण म्हणजे काय, श्रवणामध्ये सार श्रवण, अनेक गोष्टी आपण ऐकत असतो की नाही, राजकारणाचे ऐकतो, समाजकारण ऐकतो, कौटुंबिक गोष्टी ऐकतो, रहस्यमय कथा ऐकतो,
नानाविध सिरियल ऐकतो, बघतो, हे सगळं श्रवणामध्ये मोडतं. श्रवण म्हणजे नुसतं कानाने ऐकणं श्रवण नाही. आम्ही डोळ्यांनी पण बघतो, कानांनी पण ऐकतो, पुस्तकं वाचतो, हे सगळ्यांचा अंतर्भाव श्रवणामध्ये होतो. मग श्रवणाची व्याख्या काय? वेदांत तात्पर्याचा निर्णय. वेदांत तात्पर्याचा निर्णयाला श्रवण असं म्हणतात. वेदांत तात्पर्याचा निर्णय काय आहे? जीव ब्रह्म ऐक्य. जीवच मूळचा ब्रह्मरूप आहे, त्यांचं मूळचं ब्रह्म ऐक्य आहे. हा निर्णय, हे तात्पर्य वेदांतांनी काढलंय. आणि ह्या तात्पर्यापर्यंत माझं श्रवण गेलं पाहिजे, माझा अभ्यास गेला पाहिजे, माझं लेखन गेलं पाहिजे, माझं पाहणं गेलं पाहिजे. मी बघत जर असेल तरी सुद्धा ह्या तात्पर्य, त्या बघण्यातून तात्पर्य, त्या ऐकण्यातून तात्पर्य, त्या बोलण्यातून हे तात्पर्य, इथपर्यंत माझं बोलणं सुद्धा गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींना श्रवण असं म्हणतात. जे जे ऐके वेदांत श्रवण, ते अंगी होत जाणं आपण. कोण म्हणतात? नाथ महाराज. जे जे श्रवण आम्ही वेदांताचं आम्ही ऐकतो, ते वेदांताचं श्रवण अंगी होत जाणं आपण. ते श्रवण माझ्या अंगीभूत झालं पाहिजे. आणि असं अंगीभूत होणारं श्रवण, असं अंगीभूत होणाऱ्या श्रवणाला श्रवण असं म्हणतात. बाकीचं फक्त ऐकणं असतं. आम्हाला बरेच त्याला अनुभव असतो. घरातलं कोणीतरी ज्येष्ठ वडील मंडळी सांगत असतात, आम्ही हो 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 म्हणत असतो. नुसतं हो 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 म्हणत असतो. मग त्यामध्ये ते पटकन एखादं वाक्य असं चुकीचंही टाकतात, त्यालाही आम्ही हो म्हणतो. आणि तेव्हा ते आपल्याला पकडतात की पहा, आतापर्यंत मी सगळं बरोबर बोललो, त्याला हो म्हटलं, आणि चुकीचं म्हटलं त्यालाही तू होच म्हण. तू खूप चांगला आहे, तू हे काम कर, तू ते काम कर, तुला चांगली जाण आहे. आपण म्हणतो हो 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 हो. आणि मग ते असं म्हणतात, लक्षात येतो की हा श्रवण करत नाहीये, हा फक्त हो ला हो म्हणतो. आणि म्हणून ते म्हणतात की बघ, तुझ्यासारखा मूर्ख कोण नाही. आपण म्हणतो हो, आणि म्हणतात बघ, चुकीचं वाक्य बोललो आणि त्यालाही तू हो म्हटलं, याचा अर्थ आधी तू ऐकत नव्हतास. आमचं श्रवण असंच असतं. सगळ्या गोष्टीला मी हो हो करत असतो. आम्हाला ऐकल्यासारखं वाटतं, सगळे सत्संग ऐकतो. परंतु त्या सत्संगातून नेमकं मी काय घेतलं पाहिजे, माझा निर्णय होतो की नाही, या निर्णयाकडे आमचं लक्षच नसतं. कोणता निर्णय? जीवच मूळचा ब्रह्मरूप आहे, मी मूळचा ब्रह्मरूप आहे, या निर्णयाप्रत माझं श्रवण जात आहे. ते अंगी होत जाणं आपण, ह्याला अंगी श्रवण असं म्हणतात. नेहमी उदाहरण देते, लहान बाळाच्या अंगी अन्न लागतं, ते बाळ गुटगुटीत होतं. आणि एक बाळ कितीही काजू किसमिस खाल्ले तरी अंगीच लागत नाही, ते किडकिडतच राहतं. आम्ही त्या दुसऱ्या बाळासारखं, कितीही श्रवण झालं तरी आमचा निर्णय होत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की थांबा थांबा, ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, आधीच नका ग्रंथ सोडू. मग केव्हा ग्रंथ सोडा? समर्थ सांगत आहे की श्रवणाचे जे सार आहे, ते जे सार आहे, ते सार आम्ही एकाग्र चित्ताने प्रत्येक ग्रंथामधून त्याचा अभ्यास करावा. सारासार विवेक, आत्मनात्म विवेक, नित्यानित्य विवेक, ह्या सगळ्या विवेकाची ज्यावेळेला सतत आम्हाला विवेक करण्याची सवय लागेल, शेवटची ओळ बघा, ते 30वी ओवी बघा, समर्थांनी 30वी ओवी बघा आता सगळ्यांनी पुस्तक काढून, की मग केव्हा ग्रंथ सोडा सांगितलंय समर्थांनी, सावधपणे ग्रंथ सोडा, सुखी नावे. ज्या वेळेला सार असार, आत्मानात्म, नित्य नित्य विवेक करण्याची सारखी सवय आम्हाला लागेल. अंतःकरण हे फक्त नित्याचाच विचार करेल, अंतःकरण हे फक्त साराचाच विचार करेल, अंतःकरण हे फक्त आत्म वस्तूचा विचार करेल आणि तीच निवडेल. त्याच्यावर जेव्हा ते स्थिर राहील, तस्य प्रज्ञा
प्रतिष्ठित आहेच उद्या. माझी प्रज्ञा स्थिर झाली पाहिजे. कशावर? सार गोष्टीवर. कशावर? नित्य गोष्टीवर. कशावर? आत्मगोष्टी. अशी कोणती गोष्ट जी नित्य आहे, सार आहे, आत्मा आहे? एकच गोष्ट आहे, ती म्हणजे ब्रह्मवस्तू, ती म्हणजे आत्मवस्तू. एकच गोष्ट आहे की जी तेच सार आहे, तेच नित्य आहे आणि तेच आत्मा आहे. त्या एकाच गोष्टीवर ज्या वेळेला प्रज्ञा माझी स्थिर होईल, त्यावेळेला मला सावधपणे ग्रंथ सोडा. त्यावेळेला ग्रंथ सोडला तर चालतो किंवा किंबहुना ते सुप्त हो, सोडावा लागत नाही, ठेवावा लागत नाही. आता माझा अभ्यास झाला असं म्हणण्याची आवश्यकता नाही. जे दिसतंय ते सगळं माईक तत्व आहे, त्याचा दृढ निश्चय झालेला आहे. मग असं सावधान राहिलं तर खुशाल ग्रंथ बाजूला ठेवा, सुखी नावे, असं समर्थ म्हणतात आहे. म्हणजे उपक्रम समर्थांनी सुरू केलाय की थांबा थांबा ग्रंथ सोडू नका, आणि उपसंहार केलाय, आता ग्रंथ सोडायला हरकत नाही. सुरुवातीला आम्हाला जे त्यांनी धरायला सांगितलं ते शेवटी आम्हाला सोडायला पण सांगितलं. मग मध्ये काय सांगितलं हो सगळं? प्रश्न आहे की नाही. दुसऱ्या ओवीपासून ते 29व्या ओवीपर्यंत समर्थांनी ह्या समासात नेमका आम्हाला कशाचा उपदेश केला? तर दुसऱ्या ओवीपासून 29व्या ओवीपर्यंत समर्थांनी सांगितलं श्रवण कसं करायचं, कोणत्या ग्रंथांचं करायचं, कसं, हे सगळं झालं. त्यांनी काय होतं श्रवण, आता नेमकं श्रवण आम्ही कसं करायला पाहिजे, हे फार महत्वाचा मुद्दा समर्थांनी या ठिकाणी मांडला. आणि म्हणून दुसरं सांगितलं की श्रवणामध्ये सार श्रवण म्हणजे सगळ्या श्रवणामुक्त सार अध्यात्मशास्त्राचं निरूपण आहे. अध्यात्म निरूपण म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य यांचं निरूपण. आणि फक्त तेवढ्याचाच अभ्यास ग्रंथातून करायचा. कितीही ग्रंथ वाचा, किती ग्रंथ वाचा, अभ्यास एकाचाच करायचा, एकच आत्मतत्वाचा करायचा. ते मी कसं आहे, बस. आत्मतत्व कसं आहे ते मी कसं आहे. उपनिषदांचा केला तरी तेच, दासबोधाचा केला तरी तोच अभ्यास, करुणाष्टकांचा केला तरी तोच अभ्यास, आत्मारामाचा केला तरी तोच अभ्यास. बापरे, 10 प्रवचन करायचे, 10 विषय, 10 विषय असू द्या, 10 पुस्तकं असू द्या, अभ्यास एकच तत्वाचा करायचा आहे, तो एकाग्रतेनेच करायचा आहे. बस. ह्या ग्रंथाच्या माध्यमातून मला काय पद्धतीने समर्थ सांगून राहिले तत्परूप होण्यासाठी, आत्मारामच्या माध्यमातून काय पद्धतीने तत्परूपता आहे, उपनिषदांच्या माध्यमातून काय पद्धतीने तत्परूपता आहे, गीतेच्या माध्यमातून काय पद्धतीने तत्परूपता आहे, मनोबोधाच्या माध्यमातून काय पद्धतीने तत्परूपता स्पष्ट होत आहे. एवढी एक दृष्टी आमची जर विकसित झाली आणि हा अभ्यासाचा पैलू जर का आमच्या लक्षात आला तर बापरे, खूप अभ्यास आहे, एवढा अभ्यास आमच्या ज्याने झेपत नाही, कोणता तरी एक करावा असं म्हणण्याची गरज वाटत नाही. पण सुरुवातीला मात्र मुलांना पुस्तकाचा भार होतो की नाही. नर्सरी मधल्या मुलाला एवढे मोठे पुस्तकं दिले तर किती जड वाटतात. ते म्हणतात बापरे किती जड दप्तर आहे. पण हळूहळू हळूहळू जसा जसा तो पुढच्या वर्गात जातो तसं तसं वजन वाढतच जातं आणि तो सहज पेलत जातो. अगदी त्याप्रमाणे आमचं आहे हो. सुरुवातीला खूप सारे ग्रंथांचा अभ्यास नको वाटतो करायला, एक ग्रंथ आम्हाला पुरेसा वाटतो. मग एका ग्रंथाचा अभ्यास पूर्ण करा, संपूर्णपणे त्याचा फडशा पाडा. नेमकं त्यामध्ये अविद्या नाशाचं कसं हे स्थळ आहे, येथं अविद्या नाश हे स्थळ, त्याने ग्रंथोपादन हे मोक्षोपादन हे फळ, मोक्षाचं फळ कशा पद्धतीने या ग्रंथामध्ये दिलेलं आहे, अविद्याचा नाश कशा पद्धतीने करायचा आहे, एक तत्व मीच ब्रह्मरूप आहे हे कशा पद्धतीने या ग्रंथात मांडलेलं आहे, असा एका ग्रंथाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करा. आणि एकदा एकाग्रतेने हा अभ्यास झाला की मग तो सगळ्या ग्रंथातून फक्त तेवढाच अभ्यास करायचा, बाकी फापट पसाऱ्यामध्ये गुंतायचं नाही.
आपला उपनिषदांचा अभ्यास असंच सुरू आहे. येतात हेच ते ब्रह्म, हेच ते ब्रह्म, हेच ते ब्रह्म. किती पद्धतीने 11 वेळेला सांगितलंय हेच ते ब्रह्म. साधकांना तर माझी अशी विनंती आहे की एक हेडिंग टाका, हेच ते ब्रह्म. आणि कठोपनिषदामध्ये कशा पद्धतीने 11 वेळेला ते हेच ते ब्रह्म सांगितलेलं आहे त्याचा एक वेगळाच चॅप्टर करा की हेच ते ब्रह्म. काय काय ब्रह्म आहे, काय काय ब्रह्म आहे. गुलाबजाम आहे, पुरणपोळी आहे, लाडू आहे, बर्फी आहे, अनेक गोड पदार्थ आहे. पण गोड पदार्थात साखर तीच साखर. गुलाबजाम मध्ये कमी झाली हो साखर, कुठली टाकली साखर, तीच साखर टाकली. श्रीखंड मात्र खूप छान झालं गोडीला. कोणती साखर टाकली याच्यात, मधुर टाकली का? नाही, तीच तुम्ही सांगितलेली डब्यातलीच साखर. बासुंदी गोड ढुसक झालीये, फारच साखर पडली. कुठली टाकली? त्याच डब्यातली, एकच डब्यातली साखर सगळीकडे टाकली. पण तरी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा आविष्कार दिसून राहिलाय साखरेचा, तो टाकणाऱ्याचा, ती कला टाकणाऱ्याची. तशी जाणणाऱ्याची कला. काय जाणायचंय? एकच तत्व जाणायचंय. 11 वेळेला सांगितलं. तोच सगळ्या अंतःकरणाचा लय सुषुप्तीमध्ये झाल्यानंतरही, आजचा श्लोक आहे, सुषुप्तीमध्ये सगळ्या अंतःकरणाचा लय झाला तरी सुद्धा अंतःकरणाचा सगळा लय झाल्यानंतर सुद्धा जागा असणार एकच तत्व असतं, ते ज्ञान घेणार तत्व असतो. मी गाढ झोपलो होतो, मला स्वप्न पडले होते, मला काहीही जाणवलं नाही, घरात चोर आला चोरी करून गेला तरी मला माहित नाही. हे ज्ञानच आहे की नाही? हे सगळे ज्ञान आम्हाला जागृतकालीन होतात. मग हे सगळे ज्ञान कोणी गोळा केली? एकच तत्वानी. ते आत्मरूप तत्व मी आहे, ज्ञानरूप तत्व मी आहे. म्हणजे आता कमाल कोणाची आहे? ती आत्मतत्वाची कमाल आहे का? नाही. अंतःकरणाची कमाल आहे का? अजिबातच नाही. ते तर सुप्तच, ते तर लीनच झालं असतं, सुप्त अवस्थेमध्ये असतो. मग कमाल कोणाची आहे? जाणणाऱ्याची कमाल आहे. जो हे जाणतो की नाही तो तरला. ज्यांनी हे जाणलं त्यांनी तो तरला. कठोपनिषद हे जाणायला सांगते आम्हाला. म्हणून 11 वेळेला तेच हे ब्रह्म, तेच हे ब्रह्म, तेच हे ब्रह्म विविध माध्यमातून सांगणं चालू आहे. तीव्र मुमुक्षुत्व असो की मध्यम मुमुक्षुत्व असो की मंद मुमुक्षुत्व असो, सगळ्या इंद्रियांच्या संघात त्याला प्रेरणा देणार, त्याला का चलायमान करणार, अधिष्ठान रूपाने असणार तेच हे ब्रह्म आहे. बाबा रे, आता तू व्यवहारकालीन सतत त्याचं भान ठेव तरी चालतो. मग कमाल कोणाची आहे? जाणणाऱ्याची कमाल आहे. मग जाणणारा कोण आहे? जाणणारा मी आहे. मी म्हणजे कोण? देह का? अजिबात नाही. देह नाही, मग जीव जाणतो. जीवाने हे जाणलं, द्रष्टा तोच, त्यांनी जाणलं म्हणजे कोण हो? त्या चिदाभासाने त्यांनी हे जाणलं, तो असल्यामुळे आम्ही जाणू शकतो. मी ब्रह्मरूप आहे, तेच हे ब्रह्म आहे. आणि अशा पद्धतीने जर माझा अभ्यास प्रत्येक ग्रंथातून होत असेल तर मी एकाचाच अभ्यास केला आणि त्याला सहजता आली की तो ग्रंथ बंद करून तेव्हा ठेवायचा. म्हणून श्रवण मननाचा विचार, निजध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उदार बोलोची नाही. जीव आणि मग काय ऐकायचं? श्रवण करायचं. कशा अनुषंगिक श्रवण करायचं? अंगी श्रवण करायचं. अंगी श्रवण करायचं म्हणजे काय? समर्थ म्हणतात, महाराज दे अंगीचे वस्त्र आता. राम राहायला म्हणतात ते
गुरुदेवांना म्हणतात आहे, तुमच्या अंगीचे वस्त्र मला द्या, म्हणजे तुमच्या अंगीभूत असलेले वस्त्र मला द्या. म्हणजे अंगीभूत काय आहे? आपण स्वरूपाकार आहे, आपण ब्रह्मरूप आहात. आणि तो भाव जो आहे तो आता मला तुम्ही द्या. अंगीचे वस्त्र, अंगीभूत वस्त्र. मूर्तीमध्ये अंगीभूत वस्त्र असतात, म्हणजे मूर्तीमध्येच ती वस्त्रांचे आकार कोरलेले असतात. ते वेगळे काढता येतात का? नाही. तसं श्री गुरु प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे आणि ते वस्त्र आहे त्यांचं अंगीभूत, ते मला द्या महाराज देव. अंगीचे वस्त्र आता, असं अंगी श्रवण केलं की अंगी वस्त्र मिळेल. अंगी श्रवण ह्या समासामध्ये समर्थांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. म्हणून जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे तेवढंच ऐकावं. वेदांत तात्पर्याचा निर्णय त्या अनुषंगिकच श्रवण करावं. रोजचं उपनिषदांचं श्रवण, दासबोधाचं श्रवण, करुणाष्टकाचं श्रवण, त्या अनुषंगिकच आम्ही ऐकायचं, दुसरं नाहीच. निवडणुकीचे दिवस आले की बातम्या आपण ऐकतो. मग बातम्या ऐकतो तर प्रत्येक वेळेला निवडणुकीचाच विषय देतात असं नाही. एखादी चर्चा असते, त्या चर्चेमधून पण आम्ही कन्फ्युजन काय काढतो? निवडणूक आहे ना, अशी चर्चा होणारच. एखाद्या गावामध्ये फार मोठं प्रकल्प सुरू होतो, आपण काय म्हणतो? निवडणूक आहे ना म्हणून हा प्रकल्प सुरू केला. म्हणजे सगळं जे काही, सगळ्याचा संबंध आम्ही कशाशी लावतो? त्या निवडणुकीशी लावतो की नाही? तसा अभ्यास करताना सगळा अभ्यासाचा संबंध आम्ही कुठे लावायचा? जीव हा मूळचा ब्रह्मरूप आहे, त्यांचं ऐक्य आहे, ते मी आहे, याच्याशी माझं श्रवण भिडलं पाहिजे. म्हणून जीव ब्रह्म ऐक्य एक आहे हेच ऐकावं, त्याचाच साधक बाधक विचार करावा आणि त्याचाच निर्णय करावा. प्रत्येक श्रवणानंतर या निर्णयाला मी गेलोच पाहिजे, माझं अंतःकरण गेलंच पाहिजे. बस अशा पद्धतीने आम्ही करायचा. आणि असा निर्णय झाला मी ब्रह्म आहे असं निधिध्यासन करायचं. मग सगळं एकच निधिध्यासन, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, अयम आत्मा ब्रह्म. एकच फक्त, मी मूळचा आत्मरूप आहे, आत्मा ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, असंच निधिध्यासन. ही एकच वृत्ती अंतःकरणामध्ये राहिली पाहिजे. आणि मग ही एकच वृत्ती राहिल्यानंतर ती सुद्धा निवृत्त होते आणि मग मी मात्र अनुभव घ्यावा, मुक्त व्हावे. ह्याला जीवनमुक्त असं म्हणतात. श्रवण इथपर्यंत, ह्याला श्रवण असं म्हणतात. ह्याला श्रवण भक्ती म्हणतात. म्हणून भक्ती हा शब्द समर्थांनी इथे वापरलेला आहे. नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे. त्याचं कारण श्रवण भक्ती जी आहे ती साधकाला विभक्त नव्हे तो भक्त इथपर्यंत ती घेऊन जाते, आत्मनिवेदनापर्यंत घेऊन जाते, ऐक्यापर्यंत घेऊन जाते. म्हणून भक्ती तिला म्हटलेलं आहे. भक्ती म्हणजे वरवरची नाही समजायची. 2 फुलं वाहिले, एक मस्तक एक हस्तक, दर्शन घेतलं, भजन केलं, घरी वापस, टाळ खुंटीवर, विठ्ठल देव घरात, मी माझ्या प्रपंचात, अशी वाटणी भक्तीची आमच्याकडून. अशी वाटणी न करता ऐक्य व्हावं, वाटणी नाही करावी. एकच लाडू खावा पोटभर असा असावा तो, त्यांनी एकदम पोटच भरून जावं. वाटणी केली झालं. आणि म्हणून अशा पद्धतीने आम्ही श्रवण केलं पाहिजे. मग समर्थ या ठिकाणी आम्हाला आता उदाहरण देतात की रत्नाची पारख करतात, सुवर्ण धातूचे वजन करतात, सोनं अग्नीमध्ये घालतात, तर त्यांचा सगळ्याचा सोनाराचा सगळं लक्ष कोणाकडे असतो? सोनाराकडे असतो. की रत्नाची पारख करण्याचं लक्ष सगळं रत्नाकडे असतो, त्याच्या आकाराकडे असतो का?
रत्नाचा हार घेऊन गेलो, दागिने आम्ही रत्नाचे घेऊन गेलो, सोन्याचे दागिने घेऊन गेलो. दागिन्याकडे त्याचं लक्ष असतं का? त्या सोनाराचं रत्न पारख्याचं अजिबात नाही, त्यातील सोन्याकडे लक्ष असतं. आम्ही पण अगदी ती दृष्टी जी आहे ती आमची दृष्टी व्हावी. प्रत्येक श्रवणामधून आम्ही जे सार आहे, अध्यात्म निरूपणाचं जे सार आहे, जीव ब्रह्मैक्य, त्या सारभूत श्रवण आमचं व्हावं. सारभूत श्रवण व्हावं ही आमची दृष्टी असावी. आणि त्यामुळे आम्ही कसं करावं ते श्रवण? जसं देवाला आम्ही धान्य कोणते अर्पण करतो तर निवडून देतो की नाही, निवडून मग अर्पण करतो. दुकानातून आणलं तसंच वाहिलं असं कधी करतो का? नाही करत. त्यातला प्रत्येक जो अनावश्यक भाग आहे तो काढून टाकतो, खडे काढून टाकतो, काही दुसरं धान्य आहे ते काढून टाकतो. आणि मग एकच धान्य आम्ही भगवंताला अर्पण करतो. त्यातलं अनेकत्व काढून टाकतो आणि एकत्व भगवंताला अर्पण करतो. धान्य अर्पण करताना असलेलं साधन हे असं व्हायला पाहिजे, अनेकत्व काढायला पाहिजे. तसंच श्रवणकाली सुद्धा श्रवणामधलं अनेकत्व काढायचं आणि एकत्वाकडेच आम्ही लक्ष दिलं पाहिजे. ते एक तत्व प्रतिपादन करण्यासाठी सगळी मांडणी असते एवढी मोठी. आम्हाला एक तत्व समजून सांगण्यासाठी खूप मोठी मांडणी करावी लागते, तेव्हा ते आम्हाला एक तत्व कळतं. हो, तोपर्यंत नाही कळत. आणि म्हणून बाकीचा फापट पसारा जो आहे तो फापट पसारा आम्हाला बाजूला काढता आला पाहिजे आणि त्यातलं सार घेता आलं पाहिजे. आणि म्हणून मग आता हे काम कसं आहे? समर्थ म्हणतात हे काम कसं आहे? श्रवण. आता श्रवण ही केवढी मोठी जबाबदारी आहे हो. अनेकत्व काढायचं, एकच घ्यायचं, एवढी मोठी जबाबदारी आहे. गहू आणतात, त्यात खूप खडे असतात, सगळे खडे काढता काढता किती मुश्किल. तसे आमच्या या याच्यात किती खडे असतात अविद्येचे. जेवढे मोठे खडे तेवढे काढायला त्रास. रजगुण रूपी खडा असतो, तो जेवढा जास्ती तेवढा तो रजगुण कमी करायला त्रास होतो. तमोगुणाचा असतो, जेवढे जास्ती तेवढा त्रास जास्त. आम्ही 24 तास नामस्मरण करतो, करणार नाही तर काय? एक नाम घेतल्याबरोबर वाल्मिकी ऋषी तरले, अजामेळ तरले. आम्ही तरू का? अजिबात नाही. आम्हाला 24 तास नाही हो, कमीच पडतात. अजून 24 तासापेक्षा असते तर बरं झालं. तेवढा वेळ नाम घ्यावंच लागतो, पण डागच तेवढा घट्ट आहे तो लवकर निघत नाहीये. डिटर्जंट किती 1 किलो संपलं तरी तो निघत नाहीये. मग अशा पद्धतीचं श्रवण आमचं कसं असावं? अनेकत्व काढून एकत्व निवडण्याचं श्रवण असावं. धान्यामधले खडे जे आहेत ते सगळे खडे बाजूला काढावे. आमच्यामध्ये जे तमोगुणाचे, रजगुणाचे खडे आहेत, रजतमाचे खडे आहेत, कामक्रोधाचे खडे आहेत, अनेक विकारांचे खडे आहेत, हे सगळे खडे बाजूला काढावे श्रवणाच्या माध्यमातून. आणि मग ते एकत्व जे आहे, मग शिल्लक राहणार एकच तत्व असतं, ते म्हणजे सार राहतो, तेच आत्मतत्व राहतं, तेच नित्य तत्व राहतं, ते मी आहे. खडे सगळे बाजूला निघाले, स्वच्छ धान्य भगवंताला अर्पण केलं, भगवंत प्रसन्न झाला. श्रवणाची जबाबदारी आहे. अशा पद्धतीचं श्रवण व्हायला पाहिजे. गीता स्वाध्याय म्हणजे चालू आहे, एकदा गीतेचं सगळं प्रत्येक श्लोकाचा अर्थ बघितला, तो श्लोकाचा अर्थ प्रत्येक वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये लावून घेण्याचा प्रयत्न केला. आता मात्र स्वाध्याय मंचामध्ये प्रत्येक श्लोकाचं विवरण नाही होणार, तर एकेका श्लोकाचं बंच तयार करतात, काकांनीच करून दिले. ते गीता दीपस्तंभामध्ये काकांनी करून दिले, त्याप्रमाणे गीतेवर प्रकाश टाकण्यात येणार. आता
नेमके कोणते खडे, तेवढे खडे बाजूला काढणार आणि नेमकं घेणार आणि शुद्ध तत्वाला आम्ही शुद्ध तत्व होऊन राहणार. श्रवण म्हणून एकांती नाजूक कारभार तेथे असावा अति तत्पर, त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी. समर्थ म्हणतात की राजकारणाच्या काही मसलती असतात किंवा विवाह संबंधीचे विचार असतात किंवा औद्योगिक पेच प्रसंग असतात, त्यावेळेला आम्ही किती सूक्ष्म विचार करतो. लग्न जमवायचं आहे केवढं सूक्ष्म विचार करतो. नुसत्या मुलाचा विचार किंवा नुसत्या मुलीचा विचार करतो का? नाही. ती कोणत्या कुटुंबामधून आली आहे, त्यांच्या घरचं वातावरण कसं आहे, त्यांची राहणी कशी आहे, त्यांचं बोलणं कसं आहे, कुटुंबियांचं बोलणं कसं आहे, कुटुंबियांच्या बोलण्यामध्ये काही ट्रान्सपरन्सी दिसते की नाही दिसत, की काही आपल्याला बनवाबनवीचं वागणं आहे. केवढे आम्ही ठोकताळे मांडतो आणि केवढं बारीक बघतो हो त्याच्यामध्ये. एवढं त्यावेळेला जर आम्ही बघत असू, प्रपंचामध्ये जर आम्ही इतकं सावध असू, तर ज्यांनी आमचं शाश्वत कल्याण होणार आहे, शाश्वत हित होणार आहे, त्यामध्ये आम्ही किती सावध असावं. काम करता करता श्रवण करावं. आणि उपनिषदांचं सगळ्यांनी आज सकाळ माफ करा, कोणाला मला टीका करायची नाही, परंतु कमीत कमी व्हिडिओ बंद करावे आपले श्रवणकाली तरी. म्हणजे आपण काम करतोय, आपण काही पेय पान करतो आहे, काही व्यायाम करतोय, काही फिरतो आहे, बाकीच्यांना डिस्टर्ब होणार नाही. केवढा नाजूक विचार, एकांती नाजूक कारभार केवढा असतो. एकांताचा विचार करताना अंतःकरण केवढं सजग असावं लागतं. सकाळचा पाठवर्ग असतो, अंतःकरणावर संस्कार करून घेण्यासाठी असतो, आणि त्या याच्यामध्ये जर आम्ही एकांत श्रवण नाही केलं तर मग मात्र ते श्रवण आम्हाला पूर्ण समाधानापर्यंत नेणार नाही. गीता संपली, आता उपनिषदी चालले, 3 झाले उपनिषद, 10 उपनिषद पण होतील, पण आम्ही जैसे थे, जैसी स्थिती आहे तैसा परी राहे. हे कोणासाठी म्हटलंय? भगवंताने जसं ठेवलं तसं. मी कसं राहिलो त्याच्याकडे मला कौतुकाने नाही बघायचं. कसं असावं श्रवण? अत्यंत तत्परतेने श्रवण असावं. तेथे असावे अति तत्पर, अति सावध असावं श्रवण. माझं अंतःकरण इकडे तिकडे जात नाही ना, ते पूर्ण श्रवणामध्ये आहे ना, याच्याकडे मी अगदी लक्ष ठेवून असावं. म्हणून एकाच ठिकाणी बसावं. म्हणून श्रवणी बैसावे एकांती. श्रोते आपण जगदीश मूर्ती, श्रवणी बैसावे एकांती. आपण जर का श्रवणामध्ये एकांत बसाल, म्हणजे एका जागी बसाल, अंतःकरण एकाचाच विचार करत असेल, तर आपणा कृपा प्रसादाने मी पण एकाच ठिकाणी स्थिर होईल. स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसाद. आणि मग मात्र त्या श्रवणानंतर काय समाधान येतो त्याचा त्यांनी अनुभव. 1 तास कसा निघून गेला कळला नाही, कारण कालातीत होतो आम्ही. काळाचं भान नाही, वेळेचं भान नाही, आम्ही कुठे बसतोय याचं भान नाही. कारण सगळ्या अंतःकरणाच्या ज्या ओढी आहेत, तोडून मनाच्या सर्व ओढी, मनाच्या सगळ्या ओढी प्रपंचाकडच्या तोडायच्या. श्रवणे बैसावे आवडी. श्रवणामध्ये एकाग्रतेने बसायचं, सगळ्या ओढी तोडून टाकायच्या. त्यावेळेला मी कोणाचा नाही, बस मी माझ्या श्रीगुरूंचा. आता फक्त मी आणि माझे श्रीगुरु एवढाच संवाद चाललाय. आणि मग मिळणारं समाधान, आणि हे समाधान टिकणारं असतं, टिकणारं समाधान आहे. म्हणून एकांती नाजूक कारभार हवा. जर प्रपंचामध्ये ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही जर
तत्परतेने व्यवहार करत असू तर अध्यात्म ग्रंथामध्ये माझ्या शाश्वत हितासाठी मला कोटी गुणे विचार करावा लागेल असं समर्थ म्हणून राहिले. म्हणून सूक्ष्म आणि काटेकोर विचार करा. सूक्ष्म विचार करा म्हणजे सूक्ष्म तत्वाचा विचार करा. स्थूल मनाचा विचार नाही करायचा, स्थूल गोष्टींचा विचार नाही करायचा, स्थूलच श्रवण नाही करायचं. मंथुनी नवनीता तैसे घे अनंत, वाया व्यर्थ कथा सांडी मन. कथा जरी सांगितल्या तरी त्या कथेमधलं आम्हाला मंथून सारच काढायला हवं. उद्या एक गोष्ट सांगणार आहे, स्वाध्याय मंच मीच घेणार आहे, गोष्टींनीच सुरुवात करणार आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. ज्याप्रमाणे लोणी आम्ही मंथन करून काढतो तसं आम्हाला ग्रंथामधलं सार शोधून काढता आलं पाहिजे हो. आणि ही कला आम्ही शिकली पाहिजे. म्हणून स्वाध्याय मंच, म्हणून सूक्ष्म आणि काटेकोर विचार करावा. काटेकोर विचार म्हणजे जेवढं आवश्यक आहे तेवढंच. केशराचं माप गाजराच्या मापाने ढोबळ मनाचा विचार नाही. केशराचंच माप असावं. एक जरी काडी जास्ती असेल तर ते तराजू बरोबर खाली वर दाखवतो. एक सुद्धा काडी इकडे तिकडे चालत नाही. 50 ग्रॅम म्हणजे 50च ग्रॅम. दोन्ही तराजू सारखेच. एक काडी जास्ती झाली तरी ते खाली जातं. आणि गाजराचं माप 2 गाजरं जास्ती झाली तरी तो दुकानदार म्हणतो जाऊ द्या ना साहेब, घ्या, माझं काहीच नुकसान होत नाही. पण केशराच्या एका काडी जास्ती गेली तर त्याचं दुकानदाराचं नुकसान होतं. परंतु एक काडी पण जास्ती देत नाही. त्याचप्रमाणे श्रवण जर का आमचं चाकोरी सोडून, जर एक तत्वाला सोडून जर का बाहेर थोडस जरी असलं, थोडस, कसं थोडस सांगू एक उदाहरण. अध्यात्मशास्त्राचे अभ्यास करणारे 2 मित्र, खूप अध्यात्मशास्त्राचा गाढा अभ्यास दोघांचाही, विद्वान विद्वान होते. एकत्र भेटले आणि बोलायला लागले. 2 आत्मे आपण भेटतो आहे. काय म्हणाले बोलता बोलता विद्वान 2 आत्मे. बघा केशराचं माप. ऐकणाऱ्याला वाटतं काय विद्वान आहे हो हे, खरंच पवित्र आत्मे आहेत हो हे. तिसरा काय म्हणतो, हे 2 पवित्र आत्मे आहेत. पहा केशराचं माप कुठे, इथे कुठे एक केशर जास्त झालंय, 2 या संख्येच्या तिथे एक केशराची काडी जास्ती गेलेली आहे हो. नुकसान कोणाचं झालं, बोलणाऱ्याचं झालं. केशर विकणाऱ्याचं नुकसान झालं. एक काडी जास्ती केल्याबरोबर त्याचं कितीतरी 100-200 रुपयाचं नुकसान झालं. इथे अख्ख्या आयुष्याचं नुकसान झालं, जन्म गेला. आत्मे 2 आहेत ही समजूत पक्की झाली. एकमेव अद्वितीय निर्णयापासून तो बाजूला आला. हे ना सूक्ष्म विचार. इतका सूक्ष्म आणि काटेकोर विचार अध्यात्मामध्ये करावा लागतो. किती सावध आणि तत्पर असावं आणि कसं ऐकावं ठरवू शकता. त्याच्याशिवाय नाही, ब्रह्मतत्व नाहीच आकलन होत. ढोबळ माराने स्थूल माराने ऐकून नाही होणार. 10 उपनिषद होतील पण श्रवण नाही होणार. श्रवणासाठी उपनिषद आहे. श्रवणासाठी उपनिषद आहे. म्हणजे श्रवणामधून वेदांत तात्पर्याचा निर्णय होण्यासाठी उपनिषद आहे. संपूर्ण स्वरूपाचंच वर्णन आहे प्रत्येक उपनिषदामध्ये. ते सारखं ऐकून तसंच आम्हाला अंतःकरण वृत्ती तदाकार झालीच पाहिजे. स्वरूपाशी तदाकार होण्यासाठी उपनिषद आहे. आणि मग त्याचं मनन करायचंय. मीच ब्रह्म आहे. साधक बाधक विचार करायचाय ब्रह्मसूत्राच्या माध्यमातून आणि निधिध्यासन मग गीतेच्या माध्यमातून करायचंय. मीच आहे ब्रह्म, मीच ब्रह्म. आणि मग त्याला सहजता आली की निधिध्यासनही थांबतो. इथपर्यंत श्रवण गेलंच पाहिजे. म्हणून तू झडझडून वाहिला नाही.
मनुष्य जन्माचे लेणे अकस्मात ये भाग्याने, तेथेची ब्रह्म जाणणे नियोजिले. तेथेची, तिथेच ब्रह्म जाणण्याचं नियोजन आहे. कुठे? या मनुष्य जन्मामध्ये, मनुष्य देहामध्येच. मग त्यासाठी काय करावं लागेल? या पिंडाचा निराश करावा लागेल, ब्रह्मांडाचा निराश करावा लागेल. मग कसं करावं लागेल श्रवण? काटेकोरपणे. आता दोन आत्मे बोलतात आहे. गाजराचं माप घसरलं, गाजराचं माप आलं, काही नुकसान होत नाही. घेऊन जा ना साहेब, 2 गाजर जास्ती आले तर काय? तुमच्याच घरी, तुमचं घर माझं घर काय वेगळं? असं का असं बोलण्याची हिंमत आली रे बाबा? त्याला माहितीये 2 गाजराने काही माझं नुकसान होणार नाहीये. त्याला माहिती, इथे मात्र नुकसान होणार आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही जेव्हा संवाद करतो एकमेकांशी, त्यावेळेला आम्ही निश्चितपणे केशराचं माप विसरलेलं असतो. म्हणून श्रवण करताना काटेकोर आणि सूक्ष्म असं श्रवण आम्हाला केलं पाहिजे. आम्ही कहाण्या वाचतो, भक्तांच्या कथा वाचतो. सत्यनारायणची कथा, हरतालकीची कथा, वडसावित्रीची कथा, भक्तांच्या कथा, त्यांचे चरित्र वाचतो, चरित्र गान करतो, रामायण वाचतो, महाभारत वाचतो, भागवत ऐकतो. सगळं आम्ही करतो. हो, पण ह्याच्यातून काय करतो? मंथुनी नवनीत काढतो का? अजिबात नाही. ह्या सगळ्या ह्याच्यामधून निघालेलं जे नवनीत आहे, हे अध्यात्म, जी विद्या त्याच्यामध्ये दडलेली आहे, ती अध्यात्म विद्या श्रेष्ठ आणि गहन आहे. त्याच्यासाठी हे सगळं आहे. त्याच्यासाठी हे सगळं. एकदम आम्ही अध्यात्म विद्येला नाही स्थिरू शकत, नाही कवचणी घालू शकत. म्हणून मग कथेच्या माध्यमातून, सगुणाच्या आधारे, म्हणून रामायण वाचा, रामायणातून आत्मारामाकडे जा, रामाचं रूप जाणून घ्या आणि मग स्वरूपाकडे जा. सप्तशतीचे पाठ करतो. सप्तशतीमध्ये भगवतीचं सगुण रूपाचं वर्णन आहे. तिने दैत्यांचा संहार कसा केलेला आहे, ती कशी आहे, तिच्या हातातली आयुध कशी आहे, त्या रूपाकडून त्या चिदानंद भवानीकडे जायचं. ती चिदानंद भवानी कशी आहे? आयुध म्हणजे काय आहे? दैत्य कोण आहे? महिषासुर कोण आहे? त्याला मारायचं आहे म्हणजे काय करायचं? सगळं याचा सार लक्षात घ्यायचं आणि मग ते पाठ करायचे. बघा केवढी त्या पाठाची मजा येते. आणि एक दिवस ते पाठ मागे थांबतात आणि आम्ही स्वरूप अध्यात्म विद्येकडे नक्की वळतो. ब्रह्मविद्येकडे वळण्याची आमची इच्छा होते, ब्रह्मविद्या अवगत करण्याची इच्छा होते. आणि म्हणून ह्या सगळ्या चरित्र वगैरे वाचण्याच्या मागचा उद्देश हे आहे. आणि मग हे सगळं तैसे नव्हे अध्यात्म सार, मग हे सगळं आम्ही पुण्यासाठी करतो. काय? कथा वाचन, व्रतांचं वाचन, भक्ताच्या कथा वाचतो, चरित्र रामायण वाचतो, हे सगळं पुण्य गोळासाठी वाचतो. रामकथा जाऊनच येणं तितकंच पुण्य मिळेल. भागवत कथा ऐकली पाहिजे, तेवढंच पुण्य पदरात पडेल. पुण्यासाठी करतो आम्ही. आणि पुण्य कोणालाही दिसत नाही असं समर्थ म्हणतात. परी ते दिसेना, तशी अध्यात्म विद्या नाही, तसा अध्यात्म सार नाही. अध्यात्म विद्या एकदा आम्ही श्रवण केली, सूक्ष्मतेने ग्रहण केली, की प्रत्यक्ष मोक्ष स्थिती आहे. मग कोणाच्या सांगण्या वागण्याच्या गोष्टी त्या सगळ्या निरर्थक आहे. सगळ्या सांगण्याच्या गोष्टी निरर्थक आहे. म्हणून अद्वैत कुसरी विरळा जाणे. अद्वैत कुसरी, कुसरी म्हणजे कलाकुसर, बारीक काम असतो पहा. आपण काय म्हणतो, काय बारीक काम आहे होय, तंतू काम आहे, बारीक कोरीव काम आहे. मंदिरावर अत्यंत बारीक आहे. कलाकुसर खरंच
फारच कलाकुसरीचं काम आहे. सगळ्यांना जमते का कलाकुसर? आमच्या हातात छन्नी हातोडा दिली आणि करा मूर्ती. कलाकुसरीची मूर्ती तयार होईल का? अजिबात नाही. म्हणजे कलाकुसर सगळ्यांना जमत नाही. तो कुसरी अद्वैत विरळा असतो. अद्वैताची निवड करणारा, अद्वैतावर आरूढ होणारा, अद्वैताच्या अनुषंगाने श्रवण करणारा विरळा असतो. आणि तो विरळा मी आहे, हा माझा निश्चय असावा. श्रवणकाली माझा निश्चय असावा की तो अद्वैत कुसरी विरळा जाणे तो मी. त्या पद्धतीने श्रवण करावं. समर्थ फार कळकळीने सांगून आले. श्रवण निरूपण फार कळकळीने सांगतात. श्रवण कसं करा म्हणून थांबा थांबा ऐका ऐका. समर्थांना माहिती आपलं श्रवण कसं असतं. झाला आजचा समाज झाला, पुस्तक पुढच्या गुरुवारीच निघेल. हा उद्या शुक्रवार आहे तर उद्या निघेल, पुढचा भाग निघेल, त्याच्यानंतर 8 दिवसांनीच निघतो. थांबा थांबा सोडू, ऐका ऐका. आधीच ग्रंथ सोडू नका. त्या समासामध्ये जे दिलेलं आहे ते माझ्या जीवनामध्ये मी उतरायला सुरुवात केली आहे का? नाही तर पुढच्या शुक्रवारपर्यंत परत तोच समास वाचा, त्याचाच विचार करा. आणि जीवनामध्ये तत्वज्ञानाचा मेळ बस एवढंच समर्थांना म्हणायचं आहे. पण समर्थ म्हणतात की असे मोठे मोठे महात्मे होऊन गेले की ज्यांनी आत्मविद्येला समर्पित केले हो सगळं. आचार्य, व्यास, माऊली, आपल्या समोर उदाहरण आहे. तुकाराम महाराज संतांनी आपलं सगळंच्या सगळं आयुष्य. आपले डॉक्टर काका वयाच्या 53व्या वर्षी ऐन उमेदीचा काळ असतो म्हणतात. अनुभव चांगला आलेला असतो आणि आता त्या अनुभवाच्या भरोशावर पुढचं भवितव्य असतं सगळं. त्या ऐन उमेदीच्या काळामध्ये प्रॅक्टिस सोडून सगळं आपलं आयुष्य काकांनी वेदांताच्या अभ्यासाला दिलं. संपूर्ण आयुष्य वेदांताच्या अभ्यासाला दिलं. असे डॉक्टर काका आपल्या समोर आहेत. आपण आचार्य माऊली म्हणतो, परंतु आपल्या डोळ्यासमोर आज आपलेच श्री गुरु आहेत. त्या श्री गुरूंकडे बघावं आणि प्रेरणा घ्याव्या. मी काय करावं? मी सगळं सोडून आत्मविद्येला समर्पित व्हावं का असं म्हणायचंय का? त्यातून अजिबात नाही. पण सूक्ष्म विचार करायला काय हरकत आहे? त्यासाठी काही सोडावं लागत नाही. सूक्ष्म आणि काटेकोर 2 शब्द फार महत्वाचे. सूक्ष्म विचार आणि काटेकोर विचार म्हणजे सूक्ष्म तत्वाचा विचार. सूक्ष्म तत्व ब्रह्मतत्व आहे. त्या सूक्ष्म तत्वाचा विचार आम्हाला काटेकोरपणे करावा लागतो. ढोबळ मानाने होत नाही. बारीक केस किंवा बारीक सोन्याची तार जर न्यायची असेल तर आपण कशी नेऊ? ती कुठेही पेटीत टाकून देऊ का? पर्समध्ये कुठेही ठेवून देऊ का? अजिबात नाही. बारीक सोन्याची तार जेव्हा न्यायची असेल तेव्हा ती व्यवस्थित छोट्या पाकिटामध्ये मोठ्या पाकिटात ठेवू का? अजिबात नाही. छोट्याच पाकिटात ठेव, पटकन दिसली पाहिजे आणि अत्यंत काळजीपूर्वक ती छोटं पाकिट हरवलं नाही पाहिजे. आणि सारखं त्या पाकिटाला आपण फक्त हात लावतो. त्याला हात लावला म्हणजे आहे, आतली सोन्याची तार आहे, आतली सोन्याची तार आहे. काटेकोर त्याचा सांभाळ केला, काटेकोरपणे सांभाळ केला. तसं सूक्ष्म तत्वाचा काटेकोरपणे सांभाळ करायचा, सूक्ष्म विचार करायचा आणि काटेकोरपणे सांभाळ करायचा, विचार करायचा. याला श्रवण असं म्हणतात. आपली वेळ झालेली आहे. पुढचा उरलेल्या ज्या पुढच्या ओव्या आहेत त्या आपण उद्याच्या वर्गामध्ये घेऊ. आज आपल्या 11 ओव्या झाल्यात. 30 ओव्या आहेत. फार महत्वाचा समास आहे आणि ती दृष्टी आपली विकसित व्हावी म्हणून समर्थ आपल्याला कृपावंत आपल्यावर झालेले आहेत आणि सगळ्या बारकाव्यानिशी सांगून राहिले. नेमकं काय करा, नेमकं मी काय केलं पाहिजे, कसं श्रवण केलं पाहिजे, अंगी श्रवण कसं असलं पाहिजे.
याला अंगश्रवण असं म्हणतात. एक अंगश्रवण, एक अंगश्रवण. अंगश्रवण म्हणजे ऐकायचं, थोड्याच वेळी सलग त्याग होता सवयीची जाते. पक्ष्याच्या अंगावर पाणी पडल्यानंतर पक्षी फडफड 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 करतो की नाही? तो फडफड 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 करतो आणि फडफड केल्यानंतर ते पाणी सगळं लगेच निघून जातो. पक्ष्याच्या पंखावरच काहीच राहत नाही. आमचं तसं श्रवण असतं. ऐकतो भरमसाठ, पण काहीच अंतःकरणात रुजत नाही. आम्हाला आठवत नाही. फार सोपी ओरड असते. काही केलं की आठवतच नाही. श्रवणाच्या वेळेला वाटतं सगळं समजलं, पण नंतर आठवतच नाही. कसं आठवेल? आठवण्यासारख्या अनेक गोष्टींचा संग्रह आम्ही केलेला असतो. तर थोड्या वेळ आम्ही फक्त दार लावलेलं असतो आणि त्याला कुलूप घातलेलं असतं. बाहेर जायचं असतं ना हो शॉपिंगला, तेव्हा कुलूप घालून बाहेर जातो आपण. शॉपिंगहून आल्यानंतर खूप सारं शॉपिंग करतो, पण कुलूप उघडून आतमध्ये येतोच की नाही? शॉपिंग मध्येच रमतो आपण. नाही, आता शॉपिंग केलं, आता घरी जायची काही गरज नाही. खूप सारं खाद्यपदार्थ पण आणलेले आहेत, खूप सारे कपडे पण घेऊन आलेले आहो, खूप सारं काही घेऊन आलो शॉपिंग करून. मग आता घरी जायची काही आवश्यकता आहे का? नाही, पण जातोच की नाही घरी? कुलूप काढतोच की नाही आम्ही? तसंच श्रवणाच्या बाबतीत करतो. खूप सारं श्रवण करून घेतो आणि मग त्या प्रपंचाचे दार उघडतोच. खरं म्हणजे इकडे खूप सारं श्रवण झाल्यानंतर प्रपंचाची दारं उघडायची काही आवश्यकता नसते. व्यवहारामध्ये शॉपिंग झाल्यानंतर व्यवहारकालीन ते बरोबर आहे, घर उघडायचं आणि घरात ठेवायचं, इकडे काही आवश्यकता नसते. श्रवण झाल्यानंतर शांत, कितीतरी वेळ शांतच अंतःकरण, तेच विचार मनात ठेवले पाहिजे, तेच विचार राहिले पाहिजे. काही प्रपंचाचं कुलूप उघडण्याची गरज नसते. पण लगेच आम्ही किल्ली घेऊनच बसत असतो श्रवणाला. संपल्या बरोबर इकडे मीटिंग मधून बाहेर गेलं की तिकडे सुरू अंगी श्रवण, नाही अंग श्रवण. आम्हाला अंगी श्रवण करायचंय आणि कशा पद्धतीचं ते आहे समर्थ आम्हाला उद्या परत सांगतील. आज या ठिकाणी थांबते. राम. रामकृष्ण हरी ताई. रसिकताई रामकृष्ण हरी. रत्नाताई रामकृष्ण हरी. सुनंदाताई रामकृष्ण कृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. हरी. उर्मिलाताई